आणि त्याचप्रमाणे हे विमान ज्या इमारतीवर कोसळलेलं होतं त्या इमारतीमध्ये काही विद्यार्थी होते जे या इथल्या सिव्हिल मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। त्यामधल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तर 50हून अधिक विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत। तर अमित शहा दुर्घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या अहमदाबादमध्ये आलेले आहेत आणि जिथे दुर्घटना झाली या दुर्घटनास्थळाची ते पाहणी करतात। पोलीस अधिकारी त्यांना संपूर्ण दुर्घटनेसंदर्भातली माहिती देतात। त्यांच्याबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर मृतांचे नातेवाईकांसाठी सध्या डीएनए टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानंतरच हे मृतदेह सुपूर्द करण्यात येणार आहेत। त्यामुळे त्याची सुद्धा बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सध्या मोठ्या हॉलमध्ये सगळे उपाय त्या ठिकाणी केलेले आहेत। इथे डीएनए टेस्ट होणार आहेत आणि त्यानंतरच हे मृतदेह त्यांच्या हाती सोपवण्यात येतील। अमित शहांची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या अहमदाबादमध्ये आलेले आहेत अमित शहा। सकाळी 1:38 या फ्लाईटनं टेक ऑफ केल्यानंतर अगदी काही मिनिटांच्या आतच पुन्हा जमिनीवर कोसळला आणि एक खूप मोठी दुर्घटना आज अहमदाबादमध्ये घडली। संपूर्ण भारत देश या दुर्घटनेमध्ये आज हळहळला। 242 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते। केवळ एक प्रवासी या दुर्घटनेमधून सुखरूप वाचलेला सध्या तरी माहिती कळतेय। तर बोईंग 787 ड्रीमलाइनर खरं तर सगळ्यात ॲडव्हान्स विमानांपैकी एक याचं तंत्रज्ञान समजलं जातं। कार्बन फायबर कंपोजिट ह्याची बॉडी असते त्यामुळे अत्यंत हलका आणि इंधनाच्या दृष्टीने सुद्धा किफायती असं खरं तर या बोईंग विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत। तर 787-8 व्हेरियंट ही पहिली यांनी उडान भरलेली होती 2009 मध्ये आणि 242 प्रवाशांना घेऊन आज हे विमान निघालेलं होतं। खरं तर 13,500 किलोमीटरपेक्षा अधिक जी दूरी असते ते हे विमान घेऊ शकतं। मात्र खरं तर 2009 सालापासून जेव्हापासून हे विमान सेवेमध्ये आहे तेव्हापासून एकही दुर्घटना या विमानाबाबत झाली आहे असं एकही दुर्घटना घडलेली नाहीये आणि त्यामुळे निश्चितच आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या दुर्घटनेची नोंद घेतली जाईल। यामध्ये अनेक बाहेर देशातले प्रवासी होते। लंडनला हे विमान निघालेलं होतं त्यामुळे ब्रिटिश नागरिक या विमानामधून प्रवास करत होते तर भारतीय नागरिक सर्वाधिक होते। 169 भारतीय नागरिक होते। काही पोर्तुगीज होते। कॅनडा सुद्धा एक कॅनडियन नागरिक सुद्धा होता आणि त्यामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची आता कशी नोंद घेतली जाते। अर्थातच काही वेळापूर्वी आपण एक्सपर्ट बरोबर बोललो होतो डॉक्टर राहुल बोराडे यांच्याबरोबर एव्हिएशन एक्सपर्ट आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की खरं तर पिन पॉइंटवर सगळं काम केलं जातं। झिरो टॉलरन्स पॉलिसीमध्ये सगळं हे काम केलं जातं त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं सगळे उपाय चोख केले जातात। त्यामुळे सगळ्यात सुरक्षित हे ड्रीमलाइनर विमान असतं। त्यामुळे अशा प्रकारची घटना होणं हे खरं तर सध्या तज्ज्ञांसमोर सुद्धा एक खूप मोठं कोडं आहे। तर सध्या विमान अपघाताचा आढावा घेतला जातोय। अमित शहा दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले त्याची ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण दुर्घटनास्थळी कशा प्रकारे सकाळी धावपळ झाली ही सगळी दृश्य आपण झी 24 तासवर पाहिलेत। 1:38 हे विमान उड्डाण घेता क्षणी काही सेकंदांच्या आतच पुढे काही अगदी किलोमीटरवर जाऊन कोसळलं आणि रहिवासी भागामध्ये कोसळलं त्यामुळे रहिवासी भागातल्या इमारतीचं तिथे राहणाऱ्या लोकांचं सुद्धा नुकसान झालं। तर टेक ऑफ करताना हे विमान कसं कोसळलं अपघातानंतर तज्ज्ञांसमोर सध्या एक मोठं कोडं आहे मोठं आव्हान आहे आणि विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा दुर्घटनास्थळी शोध घेतला जातोय। ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून सगळी माहिती मिळणार आहे। अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झाल्यानंतर या विमानाचा ब्लॅक बॉक्सचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे आणि दुर्घटनास्थळी टीम दाखल झालेली आहे। तज्ज्ञांची हा सगळा तपास केला जातोय।
अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झालेला आहे. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 1 मिनिटामध्ये अपघात झालाय. जवळपास 242 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते. आता या अपघाताचं कारण शोधण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. आता ब्लॅक बॉक्स विषयी सगळ्यांनी आपण जाणून घेऊया. हा विमानामध्ये अशा प्रकारचा एक ब्लॅक बॉक्स असतो. फ्लाईट रेकॉर्डर आणि डू नॉट ओपन असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. अपघात झाल्यानंतरच त्याचा शोध घेऊन तो ओपन केला जातो. यामध्ये 2 भाग असतात. एक फ्लाईट रेकॉर्डर असतो, त्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि दुसरा असतो तो म्हणजे कॉकपिट डेटा रेकॉर्डर. आता यामध्ये जर आपण बघितलं फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये काय रेकॉर्ड केलं जातं, तर फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये या विमानाची उंची, किती उंचीवरनं हे विमान उड्डाण करत होतं, त्यानंतर कुठल्या दिशेनं विमान उड्डाण करत होतं आणि त्या विमानाचा वेग किती होता, याचा जे डेटा आहे तो या फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केला जातो. आणि दुसरा ब्लॅक बॉक्सचा एक भाग आहे तो म्हणजे कॉकपिट डेटा रेकॉर्डर. आता कॉकपिट डेटा रेकॉर्डरमध्ये कॉकपिटमध्ये आपल्याला माहित आहे पायलट आणि को पायलट असतात आणि त्यांच्या कमांड रेकॉर्ड केल्या जातात. अपघाताच्या काही सेकंद, काही मिनिट आधी पायलटला काय अडचणींचा सामना करावा लागला, त्यानं कशा पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यानं कोणत्या कमांड दिल्या, या सगळ्याचा डेटा जो आहे तो कॉकपिट डेटा रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केला जातो. या ब्लॅक बॉक्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो विमानाच्या मागच्या बाजूला लावला जातो, लावलेला असतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात झाल्यानंतर तो अधिक सुरक्षित राहावा याची काळजी घेतली जाते, कारण विमानाच्या पुढच्या भागाला अधिक नुकसान होतं, मागच्या भागात थोडासा सुरक्षित असतो आणि त्यामुळेच तो मागच्या भागाला लावला जातो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आग आणि पाणी यापासून त्याला काही इजा होत नाही अशा प्रकारची त्याची बनावट असते. कारण आपल्याला माहित आहे समुद्रामध्ये सुद्धा विमानाचे अनेक अपघात झालेले असतात आणि अपघात झाल्यानंतर बऱ्याचदा विमानाचा स्फोट होतो, मोठी आग लागते आणि त्यामुळे आग आणि पाण्यापासून त्या ब्लॅक बॉक्सचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीनं तो बनवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात का झाला हे कारण शोधण्यासाठी या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातोय. तो ब्लॅक बॉक्स हाती मिळाला, त्यातलं रेकॉर्डिंग हाती मिळाल्यानंतर या विमानाच्या अपघाताचं खरं कारण समजू शकेल. अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स मिळणं हे किती महत्त्वाचं आहे हे आता आपण पाहिलं तर ही दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे अमित शहांची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय. विमान दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली जाते.